श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काय तर गुढीपाडवा. आता आपला गुढीपाडवा आलेला आहे, तर गुढीपाडव्याच्या दिवशी आणि त्या दिवशी आलेली आहे अमावस्या. या दिवशी चुकूनही खाऊ नका या 3 भाज्या, नाहीतर भयंकर काहीतरी परिणाम भोगावे लागतील. तर काय आहेत तर ते जाणून घेऊयात. हिंदू धर्मात गुढीपाडव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे आपलं नववर्ष, सृष्टीचा उत्सव. पण तुम्हाला माहीत आहे का की याच दिवशी आपण नकळत काही अशा चुका करतो ज्याचं फळ आपल्याला वर्षभर दारिद्र्य आणि दुःखाच्या रूपात भोगावं लागतं. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणणारा एक मार्ग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिसरी जर भाजी अशी आहे ती आपण रोजच्या वापरात आवडीने खातो. तर सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना नमस्कार आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. तर का करू नये अशा काही गोष्टी? तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं शरीर आणि मन शुद्ध असणं गरजेचं असतं. शास्त्र सांगतं की या दिवशी काही विशिष्ट ऊर्जा वातावरणात कार्यरत असतात. आपण आपल्या खानपानापासून ते ऊर्जेला आमंत्रण देतो. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या घरात नकारात्मकता खेचून आणतात. खरं तर गुढीपाडवा म्हणजे काय तर केवळ नवीन कपडे घालणे किंवा गुढी उभारणे म्हणजेच पाडवा नव्हे. हा दिवस आहे आपल्या शरीरातील पेशींना पुन्हा नव्याने जागृत करण्याचा. आपल्या शास्त्रात म्हटलं आहे, यथा अन्न तथा मन. म्हणजेच तुम्ही जे अन्न सेवन करता तसंच तुमचं मन आणि तुमचं भविष्य घडत जातं. आता तुम्ही म्हणाल, ताई भाज्या तर आपण रोजच खातो, त्यात गुढीपाडव्याचा काय संबंध आहे? तर मैत्रिणींनो, याच ठिकाणी आपण मोठी चूक करतो. पाडव्याचा दिवस हा ब्रह्मध्वज उंचावण्याचा दिवस आहे. हा दिवस सृष्टीचा निर्मितीचा दिवस आहे. या दिवशी निसर्गात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि नवीन चैतन्य संचारलेलं असतं. पण याच दिवशी जर आपण आपल्या शरीरात तमोगुणी किंवा जड अन्नाचा प्रवेश केला तर आपण त्या नवीन ऊर्जेला रोखतो. कल्पना करा, तुम्ही नवीन घराच्या उंबरठ्यावर उभे आहात. तुमच्या हातात लक्ष्मीचं प्रतीक म्हणून गुढी आहे आणि घरात तुम्ही अशा काही भाज्यांचा स्वयंपाक करताय ज्या शास्त्राप्रमाणे या दिवसासाठी निषिद्ध मानल्या गेल्या आहेत. त्याच दिवशी आपल्या शरीरातील आपली कुंडलिनी शक्ती जागृत असते. तेव्हा आपण चुकीचे अन्न खातो, तेव्हा आपल्या पचनसंस्थेचा परिणाम होत असतो, तर आपल्या विचारांवरही नकारात्मक परिणाम होतो. अनेकदा पाहिलं गेले की ज्या घरांमध्ये पाडव्याच्या दिवशी वास्तूनुसार अन्न शिजवलं जात नाही तिथे वर्षभर कसला ना कसला वाद, विसंवाद किंवा आर्थिक ताणतणाव चालूच राहतो. हे केवळ योगायोग नसतात, तर हे आपल्या विसरलेल्या परंपरेचा दुष्परिणाम असतात. मी हे का सांगते? कारण माझ्याकडे अनेक लोकांचे फोन येतात, मेसेज येतात. ते म्हणतात, ताई वर्षभर कष्ट करूनही घरात बरकतच नाही, कामात सतत अडथळे येतात. जेव्हा मी त्यांच्याशी सविस्तर बोलते तेव्हा लक्षात येतं की नवीन कार्याची सुरुवात त्यांनी किती चुकीच्या पद्धतीने केलेली असते. पाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पाया. घराचा कच्चा असेल की तर इमारत मजबूत कशी उभी राहणार? तसंच वर्षाचा पहिला दिवस जर तुम्ही चुकीच्या अन्नाने दूषित केला तर 365 दिवसांचा प्रवास ताणतणावातच होणार ना. तर आजच्या युगात आपण फॅशन म्हणून काहीही खातो, पण हे लक्षात ठेवा, ही आपली संस्कृती आहे. इथे विज्ञान आहे, इथे नियमही आहेत आणि त्यामागे लपलेलं भाग्यही आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला अशा ह्या 3 भाज्यांची नावे आणि त्यामागे दडलेले गडद रहस्य सांगणार आहे, जे ऐकून कदाचित तुम्हाला धक्काही बसेल. पण लक्षात ठेवा, हे सांगण्याचं कारण केवळ तुम्हाला सावरून घेणं हेच आहे. तुम्ही तयार आहात ना हे सत्य जाणून घ्यायला? तर ज्या कोणत्या 3 भाज्या आहेत त्यामागे दडलेलं गडद रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. आता वेळ आली त्या सत्याची, ज्याकडे आपण आजवर दुर्लक्ष केलं. मी तुम्हाला अशा 3 भाज्यांबद्दल सांगणार आहे ज्या गुढीपाडव्याला तुमच्या स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडू नयेत. कदाचित तुम्हाला हे अंधश्रद्धा वाटेल, पण ही आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जपलेली सावधानता आहे. पहिली भाजी आहे ती दुधी भोपळा. म्हणजे दुधी भोपळा अनेक जण याला पचायला हलकं आणि सात्विक समजून खातात,
पण गुढीपाडव्याला कधीच नाही. आमच्या शास्त्रात आणि काही प्राचीन घराण्यांच्या परंपरेत त्याला शोक किंवा अति थंडाव्याचे प्रतीकही मानलं गेलं आहे. पाडवा म्हणजे अग्नी तत्वाचे स्वागत करणारा सण, नवीन ऊर्जेचा उत्सव. अशा दिवशी हा थंडावा तुमच्या घरात प्रवेश करतो, तेव्हा तो तुमच्या कुटुंबातील उत्साहाला आणि प्रगतीला गोठवून टाकतो. हे मी अनुभवलेले सत्य आहे. जेव्हा लोक पाडव्याला हे खातात तेव्हा त्या घराची प्रगती वर्षभर कासवाच्या गतीने चालत असते. दुसरी भाजी आहे कोबी. म्हणजे दिसायला साधी वाटणारी ही भाजी आहे, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही अत्यंत जड मानली जाते. तुम्ही कधी विचार केलाय का? कोबीच्या एका पानावर दुसरं त्याचं पान असतं, तिसरं किती वेडे असतात. हे वेडे तुमच्या बुद्धीवर एक प्रकारचं मळभर तयार करतात. पाडव्याला आपल्याला हवी असते ती स्पष्टता, नवी दृष्टी, पण कोबी खाल्ल्याने शरीरात जडत्व येतं आणि मनात आळस वाढतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जो आळस तुमच्या शरीरात शिरतो तो वर्षभर राहतो, तुम्हाला कष्टापासून दूर ठेवतो. तुम्ही काम करता पण फळ मिळत नाही. कारण काय? तर कारण तुम्ही बुद्धी त्या कोबीच्या वेढ्यात अडकलेला असता. तिसरी भाजी आहे सर्वात घातक भाजी म्हणजेच वांग. आता तिसरी भाजी म्हणजे वांग. तुम्ही म्हणाल ही तर राजभाजी आहे, पण वांगी हे तमोगुणी प्रवृत्तीची मानली गेली आहे. ज्योतिषशास्त्रात वांग्याला शनी आणि राहूचा प्रभाव असणारी भाजीही मानतात. जेव्हा तुम्ही पाडव्यासारख्या अतिशय पवित्र दिवशी वांगी खाता तेव्हा न कळतपणे तुम्ही तुमच्याच घरात शनी आणि राहूच्या नकारात्मक लहरींना आमंत्रित करता. ही भाजी तुमच्या घरात अतृप्ती निर्माण करते. तुम्ही कितीही पैसा कमवा, त्या घरात कधीच बरकत राहत नाही. सततचे वाद, अचानक येणारे आजार किंवा कामात येणारे ते शेवटच्या क्षणाचे अडथळे, हे सर्व याच एका चुकीचे फळ आहे. तुम्हाला वाटत असेल हे मी का सांगते, हे केवळ शब्द नाहीत. मी स्वतः अशी अनेक कुटुंब पाहिलेली आहेत जी वर्षाची सुरुवात अशी अतिशय आनंदाने करायची, पण त्याच दिवशी ही चूक केल्यामुळे पुढच्या काही महिन्यातच त्या घरात अडचण, चणचण, आजारपण किंवा कोर्ट कचेरीचे खटले सुरू होतात. जेव्हा मी त्यांना विचारलं पाडव्याला काय जेवलात, तर तेव्हा त्यांचं उत्तर एकच असतं, वांग्याचं भरीत. मैत्रिणींनो, हे निसर्गाचे आणि ऊर्जेचे नियम आहेत. तुम्ही एखाद्या राजाच्या स्वागताला जाताच जसे नवीन परिधान कपडे करता, तसेच तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करताना तुमच्या शरीरातील ऊर्जा शुद्ध हवी. वांगी किंवा कोबी खाऊन तुम्ही त्या देवी ऊर्जेला अपवित्र करत आहात. तुम्हाला तुमच्या आयुष्यात वर्षभर शांतता आणि समृद्धी हवी असेल तर या दिवशी सात्विक अन्नाचा स्वीकार करा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही यापूर्वी कधी अशी चूक केली आहे का? किंवा तुमच्या घरात अशा कोणत्या परंपरा आहेत ज्या तुम्ही पाळता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मलाही सांगितलं तर खूप आवडेल. मग काय खावं आणि कसं करावं पाडव्याचं स्वागत, तर जाणून घेऊया. आता तुम्ही म्हणाल ताई भाज्या टाळायच्या, मग नवीन वर्षाची सुरुवात करायची तरी कशी? घाबरू नका. आपल्या संस्कृतीने आपल्याला केवळ नियमच दिलेले आहेत, तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही दिलेले आहेत. गुढीपाडवा हा आनंदाचा, सात्विकतेचा सण आहे आणि तो कसा साजरा करावा हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. नंबर 1, आयुष्याचा खरा अर्थ सांगणारा प्रसाद. सर्वात आधी पाडव्याच्या सकाळी कडुलिंबाची कोवळी पाने, थोडासा गूळ, चिंच आणि ओवा यांचा प्रसाद नक्की घ्यावा. विचार करा, यात कडुलिंबाचीही आहेत पाने आणि थोडा गूळही आहे. हे आपल्या आयुष्याचं सारं आहे. म्हणजेच काय, तर वर्षभरात कधी दुःख येईल कडवटपणा म्हणजेच, तर कधी सुख येईल म्हणजेच गोडवा. पण हे दोन्ही समतोल राखून स्वीकारण्याची ताकद आपल्याला या प्रसादातूनच मिळते. हे औषध नाही, हे तुमच्या आयुष्याचं संतुलन आहे. दुसरा आहे म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य. पाडव्याच्या दिवशी घरात सात्विक अन्नाचाच नैवेद्य असावा. पुरणपोळी, श्रीखंड किंवा सुक्रस जेवण बनवून सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवावा. जेव्हा तुम्ही अन्नाला देवासमोर अर्पण करता तेव्हा त्या अन्नातील तम नष्ट होतो आणि ते प्रसाद म्हणून
रूपांतरित होते. घरात जेव्हा असा सात्विक आहार शिजवतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा आपोआप पळून जाते. तिसरं आहे सूर्यदेवाची उपासना आणि अर्घ्य. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्याला अर्घ्य देणं ही एक अत्यंत शक्तिशाली क्रिया आहे. सकाळी तांब्याच्या तांब्यात जल थोडे आणि अक्षदा आणि लाल फूल टाकून सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या जपाचा जप करावा. हे पाणी जेव्हा तुम्ही अर्पण करता तेव्हा या प्रकारची ऊर्जा असते, ती प्रकाशाची ऊर्जा थेट तुमच्या चक्रांना सक्रिय करते. हे वर्ष तुमच्यासाठी प्रकाशाचं जावो हाच यामागे हेतू असतो. चौथं आहे जर कळत नकळत चूक झाली असेल आणि समजा चुकून आपल्याकडून या नियमांचे उल्लंघन झाले असेल किंवा नकळत आपण पाडव्याला चुकीचा आहार घेतला असेल तर काळजी करू नका. देव भावनेला भुललेला असतो. म्हणजेच गुढीपाडव्याच्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर म्हणजे उंबरठ्यावर कुंकवाचा किंवा चंदनाचा ओम काढा. तेथे शुद्ध तुपाचा एक मोठा दिवा लावा. देवासमोर हात जोडून डोळे मिटा आणि सांगा, देवा मला माहीत नव्हतं, माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ कर आणि येणाऱ्या वर्षात माझ्या घरात केवळ सकारात्मकतेचाच वास राहू दे. तुमची ही एक कृती, तुमची ही प्रांजळ कबुली सर्व नकारात्मकता नष्ट करायला पुरेशी आहे. कारण जेव्हा तुम्ही शुद्ध अंतकरणाने माफी मागता किंवा ब्रह्मांड तुम्हाला क्षमा करतं आणि नव्या वर्षाची नवी संधीही देतं. शेवटी इतकंच म्हणेन, धर्म आणि परंपरा या आपल्या आयुष्यातलं शिस्त लावण्याची असतात. जर आपण लहान लहान गोष्टींची काळजी घेतली तर आपलं अख्खं वर्ष आनंदाचंही जाईल, यात शंकाच नाही. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या 3 भाज्या खायच्या नाहीत आणि कोणत्या भाज्यांचं म्हणजे कोणते नियम पाळायचे, पूजा कशी करायची, त्याचप्रमाणे प्रसाद कोणता दाखवायचा, काय पदार्थात घरी बनवायचे, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.